हॅलो. हा बोला किती तुम्ही. फॉर्म होते? हा बोला बोला. मला अनुभव सांगायचा आहे. सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी संगमनेरवरून बोलतेय. हा आता बोला. आता म्हणजे ना कानिफनाथ आणि मच्छिंद्रनाथांचं आहे ना. हा आता रंगपंचमीला आता तिथं हे होतं ना, हा हा यात्रा होती. आणि आता मच्छिंद्रनाथांचं पाडव्याला हा. आणि अमावस्याच्या दिवशी संजीवन समाधी बाहेर काढतात. हो 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 तर हो. तर मी मागच्या अमावस्याला गेले होते. हा आणि त्याच्या आधी मला असं स्वप्नात दृष्टांत दिला होता हा. महाराजांनी. आणि हम्म. ते मी तिथं जाऊन ते बघितलं. पण हा हा हा. मग. म्हणजे ना, मला दिवाळीच्या आधी एक असं अं, समाधी नाही का हम्म. आपली, अशी उत्तर दक्षिणची हा ती हा हा. समाधी. तशी समाधी दिसली. आणि हम्म. एक आजोबा झाडताय तिथं, म्हणजे असं कोणतरी झाडतंय. आणि हम्म. खूप गुलाबाच्या पाकळ्या फुलं. हा हा आणि मग मी भावाला बोलली, मला असं हे झालं म्हणलं. मग हा. तो म्हणे नवनाथांचंच एक ठिकाण आहे म्हणे ते. हम्म. त्याच्यानंतर परत 15 म्हणजे जायच्या आधी 15 दिवस हम्म. असं तेव्हा पण अशी समाधी एक दिसली. हम्म. आणि मला खूप भीती वाटली. असं हे झालं. आणि ध्यान ध्यान मंदिर ध्यानाचं काहीतरी असं. अच्छा. हा आणि हा. दोन्ही पण असं. आणि मग मला आलं योग, हे आता शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या होती ना. हम्म. तर त्या दिवशी आम्ही गेलो. मग महिला होत्या आमच्या इथल्या. आणि जाताना मग मी स्वामींना सकाळी 6 वाजता निघाले. स्वामींना म्हणलं, स्वामी माझ्या बरोबर चला. हम्म. तर नगरला एक म्हणजे एक आजोबा बसमध्ये आमच्या बर का, हा हा. पाथर्डीला चाललो ना बसने. तर मग हम्म. एक आजोबा त्यांचे 450च्या वर हे हम्म. झाले, वाऱ्या झाल्या नाही का तिकडे. हा हा हा. म्हणजे बैलगाडीनं असं भिक्षा मागून, हा हा. म्हणजे रोडने सांगितलं त्यांनी. परत स्वामींचं पण करता. गाणगापूरला पण दर पौर्णिमेला जातात, दिंडोरीला. हम्म. आणि त्र्यंबकला पण जातात. मुलगा जातो त्र्यंबकला, हा हा नातू गाणगापूरला, आणि हे इकडे येतात हा हा. असं. आणि नंतर मग आम्ही बसने गेलो, तिथं उतरलो. हम्म. पण मग मला असं स्वामींनी काय, म्हणजे गर्दी होती. 12च्या आरतीला आम्हाला तिथं जायचं होतं. हा हा. मग आम्ही पोहोचलो होतो. आरती म्हणजे नारळ प्रसाद घेतला आणि आम्ही बारीला लागलो. मग हम्म. आमच्या गावचे पण लोक होते ना तिथं. तर मग त्यांच्यामध्ये त्या काही ताई त्यांच्या बरोबर नाही का, लगेच मागून येऊन पुढं असं हा बारीमध्ये गेल्या. मग आम्ही पण गेलो. हा हा. मग तिथं पोलीस होते. आणि ते त्यांनी ना मग असं एकदम ब्लर फोटो मोबाईलचे. हा आणि मला बाहेर काढलं बरं का, एवढ्या गर्दीमधून. हा हा हा. ते बोलले का, मागच्या महिन्यात आहे ना म्हणे, आमच्या इथं म्हणजे इथं चोरी झाली म्हणे, काहीतरी कोणाचं काय गेलं. हा आणि त्याच तुम्ही वाटताय म्हणे ते. हा मग हा. मला बाहेर घेतलं. मी म्हणलं, अहो मी पहिल्यांदाच आज आले, मला इतकं म्हणजे ती इतकी ओढ लागली होती, ती मी कधी बघन ते असं. हम्म. आणि मी म्हणते, मी नाही म्हणलं, मी कशाला म्हणलं, मी पहिल्यांदाच आली आज. ते म्हणे नाही म्हणे, तुम्हाला आहे ना फार आतमध्ये दर्शन देतो म्हणे. ते हम्म. पोलीस हसायचे. एक लेडीज ताई होत्या. मग मी बोलले म्हणलं, अहो मी मागच्या महिन्यात म्हणलं अमावस्यालाच याला गेले होते, SMBT हॉस्पिटलला होते म्हणलं, माझ्या भाच्या बरोबर 10-15 दिवस हा हा. ऑपरेशन होतं तेव्हा. तुम्ही तिथं चौकशी करू शकता म्हणलं. हा हा. त्या म्हणायच्या, अहो तुम्ही घाबरू नका. पण म्हणलं आता इथं बारीतले येते, बाकीचे लोक कसं बघताय म्हणलं माझ्याकडे. हा हा. आणि इतकं म्हणजे हे आहे ना, आपण बाह्यवादासाठी खूप म्हणजे इतकं, म्हणजे असं इतक्या कमी वयाच्या मुली फार अशा मातीत, एवढा 12 वाजताचं ऊन, अरे त्याच्यात बापरे. हा लोळते इतकं, म्हणजे अंगाला काटा येईन असं 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 मी हे बघितलं तिथं हा हा हा. दोन्ही पण ठिकाणी. आणि हम्म. मग त्या ताई म्हणे, आम्हाला नेलं मग आरतीच्या नंतर. मग तिथं हम्म. थोडं वेळ बसवलं त्यांच्या ऑफिसमध्ये. हम्म. मग म्हणायचे का फोटो नाही का, कॅमेरे बघू मागच्या, असं तसं. हम्म. मग मी म्हणलं, अहो ताई आम्ही म्हणजे म्हणलं, मी माझी नणंद पण पोलीस आहे म्हणलं, मला माहिती आहे तुम्हाला पण म्हणजे सगळ्यांनाच हे करून घ्यायचं असतं असं. हा हा. आता प्रत्येकाचं म्हणलं, आता मला माहिती आहे म्हणलं त्यांना किती टेन्शन राहतं असं तसं. हम्म. मग मग त्यांनी थोडा वेळ आम्हाला 10-15 मिनिटं थांबवलं तिथं. आणि हम्म. मला गेलंय घेऊन त्या दर्शनाला. हम्म. बाहेरून बारी होती. मला असं वाटलं होतं का माझं दर्शनच होणार नाही, एवढी गर्दी होती. हम्म. आणि ते मला नेलं, त्या म्हणे जा म्हणे इथून. गेले हम्म. आणि एकदम म्हणजे बाबाच झाडायला, तिथं समाधीच्या समोर आहे ना,
हा 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 झाडू मारित होते आणि पूर्ण गुलाबाने गुलाबाचं ते हम्म समाधी. आणि ते पोलीस होत्या तिथं पण त्यांनी पण मला काही हे केलं नाही. मी खूप वेळ उभी राहिली तिथं, हम्म हम्म दर्शन घेतलं. म्हणजे मला इतकं रडायला आलं. आणि मध्ये हम्म निघाले ना, तर ते हम्म. असं म्हणजे हे VIP लोकांना आहे ना तिकडून बाहेर निघायचे आणि हा हा दर्शनाला जाऊन देतात तिथं. तर हम्म मग मला तो एक मुलगा म्हणतो, कोण आहे म्हणे, तुम्ही चालल्या इकडून बरं का. हम्म म्हणलं माझ्या अनंत जन्माची आई आहे. मला इतकं रडू आलं म्हणजे मला हम्म. काय सुचलंच नाही फार. आई ग. हम्म आणि मी मग तिथं दर्शन घेतलं. म्हणजे बघण्यासारखं सारखं खूप आहे तिथं. अमृतेश्वर मंदिर आहे. पण हम्म आता आम्ही बसने गेल्यामुळे काही बघितलं नाही. हम्म वृद्धेश्वर मंदिर म्हणजे नवनाथ तिथे राहिलेले आणि म्हणजे हम्म समाधी हम्म पण तिथे घेतलेली. हम्म गर्भगिरी हे हम्म. गर्भगिरीचं. हा 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 हा. आणि मग तिथून परत तिथून रिक्षाने आम्ही मढीला आलो. अच्छा. कानिफनाथाच्या. मग तिथं पण दर्शन घेतलं. आणि हम्म बाहेर बारीने दर्शन घेतलं. आणि बाहेर निघालो ना, तिथं पण अशी बाह्य बाधा झालेली. एक हम्म. अशी एकदम फरचीवर नाही का, तापलेली फरचीवर तशीच हा झोपलेली होती फार हा हा पूर्ण. मग तिथं असं घाबरल्यासारखं झालं. पाठीमागून प्रदक्षिणा मारतो ना, तर हा हा तिथं ध्यान मंदिर आहे. असं महादेवाची हे हा. पिंडन ते आहे तिथं, असं भुयार काहीतरी. अच्छा ते अच्छा. हम्म बघितलं हो. हम्म पण जाताना येताना ना म्हणजे हम्म. मला हे अनुभव का बरं सांगायचा तर भाविकांचे खूप हाल होत्या. हा आणि हा हा आता आपला हा चॅनल आहे ना, हा. सगळं म्हणजे प्रत्येक जण ऐकतोय. हो हो तर हो. कुणीतरी काहीतरी त्याच्यावर मार्ग काढेल, असं नाही बरोबर का. बरोबर. हा. बसने ना म्हणजे आता प्रॉपर लोक जाणारे येणारे त्या हम्म गावाचे असतात. आणि अमावस्याच्या दिवशी ना खूप म्हणजे प्रत्येक अमावस्याला हम्म महिला आणि म्हणजे प्रत्येक माणसं असं सगळेच जात राहतात दर्शनासाठी. हम्म तर मग बसची सुविधा नाही तिथं म्हणजे चांगली नाही का. म्हणजे 110 जातानी पण 110 असतील बसमध्ये. हम्म. बसायला जागा नाही आणि उभी राहायला जागा नाही अशी. हा 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 आणि येतानी पण तसंच. हा. तर म्हणजे असं कुणीतरी ना आता अमावस्याच्या वेळेस तरी पण आहे ना असं एक्स्ट्रा बस चालू करायला पाहिजे. नगरच्या तिकडच्या म्हणजे नगर बस स्टँड येतं ना, हा हा तिकडून हा पाथर्डीला जावं लागतं. हा हा हा. अच्छा. मग बाह्य बाधा स्वामींच्या सेवेत जरी गेलं तरी आपण, तरी खरंय पण तिथं प्रश्न विचारले तर आपल्याला मार्ग तर खरंय खरंय. नवनाथांचाच देतात. अगदी बरोबर आहे ताई. खूप खूप छान. मी शेअर दिवसाचं. करते हा ताई. हो हो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. पाडव्याच्या आधी करा बरं का ताई, कारण कुणाला गरज असली तर ते जाऊ शकतं तिकडं. हा 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 हा. अमावस्या आणि आता पाडवा आहे ना, 2 दिवस हो हो समाधी हो. खुली राहणार आहे. पण महिलांसाठी नाही तिथं. नाही का? फक्त जेंट्स लोक आहे ना, हम्म. त्यांच्यासाठी गडावर हे म्हणजे पूर्ण दर्शन जेंट्स साठी, लेडीज साठी नाही. अच्छा अच्छा. पण कोणाला तरी काहीतरी गरज असेल तर फायदा होईल. हो आणि हो. फायदा होईल. आणि असं प्रॉपर तुम्ही ऍड्रेस सांगू शकता का? सावरगाव आष्टी तालुका आहे हा. आणि बीड जिल्हा आहे. याचा मच्छिंद्रनाथांची समाधी. आणि अच्छा अच्छा. कानिफनाथ ना पाथर्डी मध्येच येतात आणि 7 किलोमीटरच अंतर आहे दोघांमध्ये. आणि हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट होईल ना ताई, हो. त्याच्यात जे कोणी काही कमेंट करतील ना, हं, हं. म्हणजे कोणाचे काही प्रश्न असतात काही ना, हं. की कसं जायचं काय, तर थोडं त्याला उत्तर देत जा मग. हा आणि नाही ना, मी तिथं पावती केलेली आहे ना. हा. म्हणजे आता कोणाला वाटण काय खरंच गेले होते का काय, नाही का. हम्म. तुम्हाला कमेंट कुणीतरी काहीतरी असं बोलन ना, हा हा तर हा. ते पण. आणि मी खरंच SMBT ला होते ते पण, दोन्ही चालेल. पण टाकते असं. हो, पावतर टाका. हो मी हो. काढते ते फोटो. हा. चालेल चालेल. चालेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.